संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक भिडण्याची शक्यता दिसते। अमित शहा यांच्या वक्तव्यावरून 2 दिवस घमासान पाहायला मिळालं। खासदार प्रताप सरंगी धक्काबुक्की प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं। धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला। आजच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आजच्या दिवशी सुद्धा अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, आजच्या दिवशी नेमकं काय घडू शकतं? संसदेच्या जे परिसर आहे त्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर परिसरामध्ये खासदार जे असतात ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र कालचा जो कथित धक्काबुक्कीचं प्रकरण घडलेलं आहे त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या परिसरामध्ये आंदोलन करण्यास बंदी घातलेली आहे। खास करून द्वाराजवळ आंदोलन करता येणार नाही असे आदेश दिलेले आहेत। आता त्यानंतरही खासदार आदेश अशा पद्धतीने पुन्हा निदर्शनं करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एकीकडे देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुसरीकडे खासदारांनी जर आज आंदोलनाचा पवित्रा घेतला तर त्यांना निलंबित करण्याची शक्यता आहे। काल देखील ज्या खासदारांनी घोषणा दिल्या संसदेमध्ये त्यांचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि या खासदारांवरती आता निलंबनाची कारवाई करण्यात येते का? कारण संसदेचा शेवटचा दिवस आहे। अशा वेळेस अनेक खासदारांना निलंबित केलं जाऊ शकतं आणि हे फक्त आजच्या दिवसापुरतं असतं। कारण अनेक वेळा काही खासदारांना जे निलंबित केलं जातं ते संसदेच्या अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत असतं। त्यामुळे आज जर निलंबित करण्यात आलं तर त्यानंतर खासदारांचा काय पवित्रा असेल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। अलीकडच्या काळामध्ये संसद जेव्हा चालत नाही तेव्हा अनेक खासदार जे आहेत आपले प्रश्न संसदेच्या द्वाराजवळ येऊन फलक घेऊन दाखवताना निदर्शनं करताना पाहायला मिळतात। मात्र गौरी ते देखील आता जर बंद झालं तर जनतेचे प्रश्न आम्ही कुठे मांडायचे असं खासदारांचं म्हणणं आहे। आज भास्कर भगरे, निलेश लंके यासारखे जे कांदा पट्ट्यातील शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कांदा प्रश्नावरती संसदेमध्ये बोलायचं आहे, मात्र आता बोललं जात नाही। कांद्याचे दर पडलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये कांद्याच्या प्रश्नावरती संसदेमध्ये जनतेचे प्रश्न मांडायचे कसे? ते संसदच चालत नसेल तर काय करायचं? तर अशा परिस्थितीमध्ये आज ते निदर्शनं करणार असल्याची माहिती मिळत होती। मात्र आज जी माहिती मिळते त्यानुसार लोकसभा अध्यक्षांनी हे निदर्शनं देखील बंद करण्यात आदेश दिलेले आहेत कालच्या धक्काबुक्की प्रकरणानंतर। त्यामुळे खासदारांनी जनतेचे प्रश्न मांडायचे तर कुठे मांडायचे असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। संसद असो किंवा आपण जी लोकशाही प्रणाली आहे त्या लोकशाही प्रणालीमध्ये विरोधकांची पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।